हॅलो गाईज, तर तुम्ही कसे आहात? होप सगळे छान असतील. तर आता मी माझ्या नवीन एक व्लॉगमध्ये मी तुम्हाला छानपैकी एक चटपटीत रेसिपी सांगणार आहे. बऱ्याचदा आपण चहा घेत असतो दुपारचा, तर ज्यांना मुली असतील तर मुलांना पण बऱ्याचदा काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे भरपूरदा म्हणजे छान प्रकारे असे हिरवे हे दाणे असतात वटाण्याचे. तर मस्त छान चटपटीत असं आपण याचं काहीतरी वेगळं करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय करते. तर हे वटाणे तर सगळ्यात आधी मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ. त्यानंतर मी ही कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये आपल्याला फक्त हे जे धुतलेले वाटाणे आहेत तर हे फक्त ॲड करून द्यायचे. आता मी छान हे सगळे कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडं आपण यामधलं जे धुवून घेतलेले होते तर हे जे पाणी होतं तर हे पाणी पूर्ण नाहीसं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आणि हे हिरवे वटाणे म्हणजे जर समजा कोणी वर्कआउट करत असेल किंवा एक्सरसाइज वगैरे करत असतील तर एक्सरसाइज झाल्यानंतर जर तुम्ही म्हणजे खाल्लेत थोडेफार, म्हणजे असं जे मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही करून खाल्लेत किंवा साधं पण खाल्लं तरी त्याचे खूप जास्त चांगले फायदे आहे. मसल्स वगैरे त्यांनी छान बनतात. आता म्हणजे जे मेल असतात तर त्यांना पण म्हणजे आफ्टर एक्सरसाइज म्हणजे त्यांना मसल्स वगैरे असं खूप जास्त इच्छा असते की माझे मसल्स छान व्हायला पाहिजे. तर त्यांनी जर हे खाल्लं तर डेफिनेटली त्यांना खूप फायदा होतो. आणि त्यांनीच नाही, कोणीही म्हणजे आपण एक्सरसाइज पण नसेल करत तरी पण हिरवा जो पण काही भाजी असेल किंवा त्याच्यानंतर जे पण काही असे सीझनमध्ये जे असे म्हणजे फळ वगैरे असतात किंवा त्यानंतर असे काही वटाणे म्हणा किंवा काही पण म्हणा तर हे शरीरासाठी खूप जास्त छान असतात. तर आता यामध्ये आपण हे थोडंसं यामधलं पाणी निघून गेलं आहे, यामध्ये मी थोडं तेल ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी तेल टाकल्यानंतर मस्त परतल्यानंतर छान असे हे वटाणे होत आहेत. तर आता हे वटाणे पूर्णपणे छान झालेले आहेत. आता यामध्ये मी काय काय ॲड करते ते तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये मी थोडी लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडी हळद किंचित, त्यानंतर थोडं मीठ आपल्याला चवीनुसार, थोडे जिरे पावडर आणि त्यानंतर मी हा इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि ब्लॅक सॉल्ट पावडर घेतलेली आहे. तर मी हे ॲड करून घेते. आता मी चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट पावडर मी ॲड करून घेतली आहे. आता त्याचबरोबर मी हे पण एकजीव करून घेते छान प्रकारे मस्त. आणि गॅस मी बंद करून टाकला. जसे आपले वटाणे झालेत त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता त्यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. थोडीशी आंबट तिखट अशी मस्त छान ही रेसिपी आहे. घरच्या लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. तर मी सांगेल नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाल. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता मी हे प्लेटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते याचं फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता आता छान प्रकारे मस्त असे आपले मस्त वटाणे दिसत आहेत. त्यामध्ये मी थोडं कांदा वगैरे ॲड केला आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. आणि पुन्हा मी सांगेल की माझ्या जे पण रेसिपीज आहेत त्याला तुम्ही लाईक करा, त्याच्यानंतर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच ऑल अँड हॅव अ नाईस डे.